राम राम मंडळी, जय खानदेश. तर परत तुमच्यासाठी एकदम सोपी रेसिपी लिहून मी कांदा शिमला मिरच्यांनी बस भाजी जी एकदम खतरनाक भारी लागस आणि एकदम सोपी रेसिपी. त्यांसाठी ना 2 शिमला मिरच्या लिहिनात मी आणि 2 कांदा लिहिनात. तर शिमला मिरच्या पहिले मुंडका कापाना, मधला फेफडा पण कापी लेवाना आणि मधला जी पण घाण ती सगळी काढी लेवानी है ना. त्यांना 2 तुकडा कराना मध्यभागी आणि त्याला लंब लंब कापी लेवाना मस्तपैकी अशा प्रकारे. तर देखू शकतास मी शिमला मिरची मस्तपैकी लांब लांब चिरीशी ठेवली. त्यानंतर 2 कांदा लिहिनात, त्यांना पण मस्तपैकी 2 कपडा काढ लेवाना, त्याला मधमान कट कराना आणि त्याला बी लंब लंब कापी लेवाना. लंब लंब कापीशिवाय त्यांना बट्टा बॉडी पार्ट्स मोकळ्या कर देवाना. देखू शकतास दोन्ही कांद्याचा बॉडी पार्ट्स मोकळे घ्या. त्यानंतर गाठी शेव आणि भुजेल शेंगदाणा लिहिनात मी आणि त्यांना पावडर कर लिहिणं मस्तपैकी. त्यानंतर शिमला मिरची कांदा पहिला धना पावडर टाकाना मस्तपैकी भरभरीशीन. तिखट टाकाना जितलं आपलं तिखट लागत असेल त्याप्रमाणे. त्यानंतर हळद टाकी, मीठ आणि मॅगी मसाला टाकेल मी. आणि नंतर जो आपण मसाला बनावा ना, गाठी शेव आणि काय होतं शेंगदाणा ते ना आलं ते पावडर टाकीशी सगळं मिक्स करली ना. आणि जी दही होती ना तिला फेटेली नाही मी. त्यानंतर गॅस ऑन करीशन त्यांना तेल टाकाना. तेल गरम होईना का त्यांना मोहरी जिरा छान असं तडतडानं ते छान तडतडी होईना त्यांना मस्तपैकी बारीक लसूण टाकाना. लसूण पण लाल होईना त्यांना हिरवी मिरची टाकाने आणि दोघं छान लाल होऊ द्यावानं. ते छान लाल होईना त्यानंतर शिमला मिरची कांदा टाकाना मस्तपैकी मिक्स करा. थोडं तेल टाका कारण ते कोरडं कोरडं विरांतना म्हणून. आणि झाकेशीन 5-7 मिनटं टाका झाकेशीन ठी द्यावाना जेणेकरून ती छान पाणी सुटसं शिजस्ती. मिक्स करा. थोडंसं घोटभर पाणी टाका मी जेणेकरून ती ना लवकर शिजेन. शिमला मिरची जास्त पाणी टाका ना तर ती गचगच होई जाई. परत 1-8 मिनटं मी झाकेशीन ठी देईन तर मस्तपैकी शिमला मिरची शिजीशीन वही गई ती. त्यांना दही टाकी मी फेटेलवाली मिक्स करली ना. मस्तपैकी दही पण मिक्स होई जायले मस्त कलरही लागेल भाजीले. देखू शकतास मस्त लाल लाल होई जायले. वरतून कोथिंबीर टाकी जाणं भाजी तर रेडी आहे. सर्व करा. सगळं असलेलं इतकी टेस्टी लागत नाही भाजी, एक नंबर लागत. फक्त एकदा बनायशी देखा. जर ही रेसिपी आवडली ना चॅनल सबस्क्राईब करायला जाऊ नका, अजिबात जाऊ नका. लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट नक्की करा. आणखी कुठली रेसिपी हवी ते पण कमेंट